संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार. करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट. 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतलाय. करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण. उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती. कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी आजची बैठक होणार. अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी चहापान आणि त्यानंतर सरकारची पत्रकार परिषद होणार. राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार. पुणे बदलापूर बलात्कार प्रकरण, बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनी महिलांसाठी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन. महिलांच्या प्रश्नाबाबत चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आंदोलन. परभणीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय. जयंत पाटलांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं कौतुक. नार्वेकरांच्या हस्ते आपला सत्कार झाल्यानं आता अधिवेशन बरं जाईल. जयंत पाटलांची मिश्किल टोलेबाजी. शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज. आमदार रोहित पवारांची एक्स पोस्ट चर्चेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत कोणतीही जबाबदारी न मिळाल्यानं रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंच्या सेनेचे सगळे नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या रणनीती संदर्भात बैठकीमध्ये चर्चा. संजय दिना पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर. महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार. महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर येणार. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सध्या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे. ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असावी लागते आणि ती आपल्यावर आहे. गणेश नाईकांची उपमुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्ष कोपरखळी. तर पालकमंत्री पदाचं आपल्याला कौतुक नाही म्हणत नाईकांचा शिंदेंवर हल्लाबोल. दुसऱ्यांना शिवीगाळ करून मोठं होता येत नाही, त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते. जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा. तर लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. एकाच व्यासपीठावरून गोपीचंद पडळकरांचा पाटलांवर निशाणा. स्वारगेट एसटी स्टँड अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार. बसच्या फॉरेन्सिक चाचणीमध्ये पोलिसांना आरोपी विरोधात पुरावे मिळाले. पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांची निवड नाही. पुणे महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण. डिसेंबर 2023 मध्ये अशी सल्लागार समिती बनवण्यात आली होती. महापालिकेनं पत्र काढत या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. कोरेगाव तालुक्यातल्या रहिमतपूर गावचं नामकरण रघुनाथपूर व्हावं. हिंदुत्ववादी संघटनांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन. नामकरणाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी परभणीमध्ये किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी गुन्हा नोंदवला. 4 जणांविरोधात नवामोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भाजप आमदार संतोष दानवे आणि एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमधील कथित संभाषण व्हायरल. संतोष दानवे वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द. झरपडा येथील ग्रामपंचायत सरपंचांचा सुद्धा सदस्यत्व रद्द. 2दा संधी देऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणं भोवलंय. नाशिकमध्ये दुकानात कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या दोघांची पोलिसांनी धिंड काढली. दुकानदाराचे पैसे मागितल्याच्या कारणातून दोघांनी तोडफोड केली होती.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.